यानंतरची बातमी क्रिकेट प्रेमींसाठी। देशातील क्रिकेट जगतात आणखी एका प्रादेशिक प्रीमियर लीगची भर पडली आहे। IPLच्या धर्तीवर VPL होणार आहे। विदर्भ क्रिकेट असोसिएशन कडून आज विदर्भ प्रो 2020 लीगची घोषणा नागपूरमध्ये करण्यात आली। जून महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात ही स्पर्धा होणार आहे। खेळाडूंनी रणजी जिंकली काय, इराणी जिंकली काय, पण त्यांचं पुढे काही होत नाही। राष्ट्रीय पातळीवरती त्यांची निवड होताना दिसत नाही। एक घरेलू क्रिकेट स्पर्धा सोडल्या तर त्यांना कुठेतरी एक्सपोजर मिळत नाही। पण आता त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे। विदर्भ प्रो 2020 लीग ची घोषणा करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्याची सुरुवात करण्यात येणार आहे। VCAच्या विदर्भ प्रो लीगचे जे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य स्वतः आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत भाई, खूप खूप अभिनंदन तुमचं, मोठी घोषणा। पण कसं बघता याला, कारण जे विदर्भातले खेळाडू आहेत त्यांना कसं तुम्ही या सगळ्या फ्रँचायझीज किती आणि त्याच्यामध्ये कसं त्यांची निवड करणार आहे? फ्रँचायझीज 6 असणार आहे, म्हणजे मेन्स टीमच्या 6 टीम्स असणार आहे आणि वुमन्सच्या 3 टीम असणार आहेत। तर ते सेम 6 फ्रँचायझीज पैकी 3 वुमन्सच्या टीम येतील असा तो आहे। आणि फॉर्मॅट डेफिनेटली जो BCCIच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे ही लीग खेळली जाईल आणि बरेचशा याच्यामध्ये IPLचे जे त्याच फॉर्मॅटला आपण फॉलो करतो याच्यामध्ये तसं त्या फॉर्मॅटवरच खेळली जाईल ही मॅच। आणि डेफिनेटली जसं तुम्ही म्हणालात की आपल्या प्लेयर्सला याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न आहे असोसिएशनचा की आणखी जास्त त्यांना पुढे नॅशनल लेवलला, कारण की डेफिनेटली टेलिकास्ट होईल आपली ही टुर्नामेंट, तर त्याच्यामधनं त्यांना नक्कीच त्यांना एक शोकेस करायला एक प्लॅटफॉर्म मिळेल प्लेयर्सला। आपण म्हणालात की BCCIच्या धर्तीवरती हे खेळलं जाईल त्यांच्या गाईडलाईन्स नुसार, त्यामुळे बाहेरचे खेळाडू, मोठे सिनियर खेळाडू इथे येऊन खेळताना आणि त्याचा काही स्थानिक खेळाडूंना फायदा होताना दिसणार नाही। पण तरीही आपण किती खेळाडूंचा पूल केलेला आहे आणि त्यामध्ये निवड कशी करणार, कारण लॉटरी पद्धतीने होणार आहे, त्याच्यामध्ये निलाव पद्धती होणार नाही, त्यामुळे हे कसं होणार? नाही, टीम्स 6 टीम जसं मी म्हटलं की 6 मेन्स टीम राहतील आणि प्रत्येक जो संघ राहील तो 16 प्लेयर्सचा संघ राहील। आणि BCCIच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे जे लोकल असोसिएशनला रजिस्टर्ड प्लेयर आहेत तेच त्यात या लीग्स मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। म्हणून ते जे प्लेयर्स जे आपल्याकडे विदर्भाकडे रजिस्टर्ड आहेत, म्हणजे वेगवेगळ्या लेवलला आपल्या अंडर-19, 23 रणजी ट्रॉफीमध्ये आपल्याकडे खेळतात ते प्लेयर्स त्यातनं किंवा लोकल क्लबमध्ये पण रजिस्टर्ड आहे ते याच्यामध्ये खेळू शकतील। आपण ज्या टीम्स केलेल्या आहेत त्या लॉटरी पद्धत अशी आहे की ज्या टीम्स केल्या त्या आपण आपल्या सिलेक्टर्सनी केलेल्या आहेत टीम्स बॅलन्स करून। 96 खेळाडू त्याच्यामध्ये राहतील, 16 टीमचा 6 टीम 16 खेळाडूंचा एक संघ, आणि तो जे टीम्स राहतील त्याच्याकरता लॉटरी होणार आहे। पद्धतीनं विदर्भ प्रो लीग आता सुरुवात होणार आहे, त्यामुळे विदर्भातल्या क्रिकेट खेळाडूंना एक मोठी संधी निर्माण होणार आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।